आयुष्यातील काही स्वप्न पूर्ण करताना बहुतांश लोक कर्ज घेतात. पण ही कर्ज ही एक सुविधा आहे आणि या सुविधेचा वापर करताना त्याची किंमत आपल्याला व्याजाच्या रूपात चुकवावी लागते. कर्ज तर सगळेच घेतात, पण कर्जाचा योग्य रीतीने वापर जर केला तर आपण आपला फायनान्शियल ग्राफ उंचावू शकतो, अन्यथा आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं. कर्ज साधारणपणे 2 विभागांमध्ये मोडतं. एक म्हणजे चांगलं कर्ज आणि दुसरं म्हणजे वाईट कर्ज. तर आपण सर्वप्रथम चांगलं कर्ज म्हणजे काय हे बघून घेऊयात. चांगलं कर्ज तुमची संपत्ती वाढवायला मदत करतं आणि वाईट कर्ज म्हणजे काय, तर मनाला तात्काळ समाधान देणाऱ्या चंगळवादी वस्तू आणि सेवांसाठी घेतलं गेलेलं कर्ज हे वाईट कर्ज आहे. चांगल्या कर्जामध्ये 3 प्रकार येतात, ज्यामध्ये होम लोन आहे, त्यानंतर एज्युकेशनल लोन आहे आणि तिसरं बिझनेस लोन आहे. तर वाईट कर्जामध्ये जे प्रकार येतात त्यामध्ये पहिला आहे वाहन कर्ज, त्यानंतर दुसरा कर्ज आहे गृहोपयोगी वस्तूंसाठी घेतलेलं कर्ज, तिसरा प्रकार आहे क्रेडिट कार्ड आणि चौथा प्रकार हे पर्सनल लोन आहे. आपण टप्प्याटप्प्याने या प्रत्येकाची माहिती घेऊयात. सर्वप्रथम येतं होम लोन. घर खरेदी करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. तुमच्याकडे जर स्वतःचे फंड्स उपलब्ध नसतील तर तुम्ही गृहकर्जाचा वापर करून आपलं स्वप्न पूर्ण करू शकता. साहजिकच होम लोनमुळं तुमचं एक स्वतःचं ॲसेट तयार होतं. तुम्ही स्वतःच्या हक्काच्या घरात राहू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे भविष्यामध्ये त्या वास्तूचं मूल्य हे वाढू शकतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे एज्युकेशनल लोन. चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन आपण उच्च पदावर नोकरी मिळवू शकतो, अर्थातच आपल्याला चांगलं आर्थिक उत्पन्न मिळतं. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो बिझनेस लोन. हे लोन आपण व्यवसायाकरता घेतो. साहजिकच व्यवसाय आपला वाढतो आणि आपलं उत्पन्न वाढण्यासही मदत होते. आता आपण वळूयात वाईट कर्ज. त्यातला पहिला प्रकार आहे वाहन कर्ज. कोणतीही वस्तू अर्थात वाहन खरेदी केल्यानंतर त्याची किंमत ही दिवसेंदिवस कमी कमी होत जाते. बऱ्याच वेळा लोक स्टेटस सिम्बॉल म्हणून महागड्या गाड्या खरेदी करतात. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो गृहोपयोगी वस्तूंसाठी घेतलं गेलेलं कर्ज. यामध्ये सुद्धा टी व्ही, फ्रीज, मोबाईल, सोफा यांसाठी कर्ज घेतलं जातं. साहजिकच त्याची एकदा वस्तू खरेदी केल्यानंतर त्याची किंमत ही कमी कमी होत जाते. म्हणून शक्यतो स्वतःचे फंड्स तयार करूनच वाहन व गृहोपयोगी वस्तू गरजेनुसार खरेदी कराव्यात. तिसरा प्रकार आहे क्रेडिट कार्ड. तर क्रेडिट कार्ड जर आपण बघितलं तर ह्याचा वापर जर योग्य रीतीने केला तर क्रेडिट कार्ड फायद्याचं ठरू शकतं. पण मी तर स्पष्टपणे असं सांगेन की ज्याचा स्वतःवरती कंट्रोल आहे अशा लोकांनीच क्रेडिट कार्ड वापरावं. आता ह्याचे फायदे काय ते बघूयात आपण. एक म्हणजे 30 ते 50 दिवसांचा तुम्हाला क्रेडिट पिरियड मिळतो. विविध प्रकारच्या ऑफर्स उपलब्ध असतात. प्रवासामध्ये हे उपयुक्त आहे. आता यातल्या वाईट गोष्टी काय आहेत, एक म्हणजे भक्कम व्याजदर आकारला जातो. यात सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की मिनिमम अमाऊंट ड्यू हा जो काही प्रकार आहे त्यामध्ये बरेच लोक फसतात. मिनिमम अमाऊंट ड्यू, समजा तुम्ही त्या पर्टिक्युलर दिवसांमध्ये 10,000 रुपये वापरलेले आहेत क्रेडिट कार्डवरती, तर तुमचं जेव्हा बिल फायनल होतं आणि स्टेटमेंट येतं किंवा बिल जेव्हा ड्यू होतं त्यावेळेला एक बारीकशी नोट असते मिनिमम अमाऊंट ड्यू. समजा ती रक्कम 2,000 असं गृहीत धरू, तर बरेच लोक ते 2,000 भरतात. जाऊ दे 8,000 नंतर भरले तरी चालतील. पण इथं तुम्ही फसता. त्या 8,000 करता तुम्हाला साधारणपणे 36 ते 42% व्याजदर आकारला जातो. त्यामुळे हे अत्यंत आर्थिक नुकसानीचं ठरू शकतं. बऱ्याच वेळा गरज नसताना अनावश्यक खरेदी केली जाते. हे एक इथं महत्त्वाचं पॉईंट आहे. त्यानंतर यामध्ये छुपे खर्च आहेत. त्यानंतर इयरली फीज आहेत. अशा प्रकारे क्रेडिट कार्डचं आपण हे बघितलं. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे पर्सनल लोन. पर्सनल लोन हे विना तारण दिलेलं कर्ज असतं. साहजिकच त्याचा व्याजदर जास्त असतो आणि हे बिलकुल फायद्याचं नसतं. ओके, हे बिलकुल फायद्याचं नसतं. ठीक आहे, तर आता आपण बघून घेऊयात कर्जमुक्त कसं व्हावं ह्याच्या काय काय स्टेप्स आहेत.
ते आपण बघून घेऊया. सर्वप्रथम मी असं म्हणेन, कर्जमुक्त होण्यासाठी पहिली जी स्टेप आहे ती आहे, आपण नक्की देणं किती लागतो ह्याचं तुम्ही एका कागदावरती सर्वप्रथम उतरून काढा की आपण नक्की देणं किती लागतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण किती पाण्यात आहोत, आपल्याला किती लोन आपल्यावरती आहे आणि आपल्याला कसं ते फेडायचं आहे ह्याचा तुम्हाला साधारणपणे आयडिया येईल. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे काढलेली जी काही आपण कर्ज यादी आहे त्याचं एक प्रकारे चिंतन करणे. कर्ज यादीचं एक प्रकारे चिंतन करणे. हे चिंतन केल्यानं काय होईल, आपण देणं किती लागतो हे तर कळणारच आहे आपल्याला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याला तुम्ही बायफर्गेट करा. जसं आपण मगाशी बघितलं, चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज ह्याला तुम्ही बायफर्गेट करा. तुमच्या लक्षात येईल की जास्त व्याजदराचं कर्ज कुठलं आहे, आपल्याला लवकर आधी कुठलं फेडलं गेलं पाहिजे, या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. जसं की वाईट कर्ज जे आहे ती तुम्ही तात्काळ फेडायला सुरुवात कराल. व्याजदर कशाचं जास्त आहे ते तुम्ही आधी फेडण्यासाठी सुरुवात कराल. तर ही गोष्ट इथं महत्त्वाची आहे. तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, व्याजदर कमी करण्यासाठी वाटाघाटी करणे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादं होम लोन घेतलेलं आहे सहकारी बँकेचं की ज्याचा व्याजदर 12% आहे. तर इथं तुम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये अप्लाय करू शकता, स्विच करू शकता ते कर्ज की जे तुम्हाला नॅशनलाइज बँकेमध्ये साधारणपणे 9% उपलब्ध असेल. तर इथे तुमचं 3% निश्चितच वाचणार आहे. दुसरं कुठलं क्रेडिट कार्डचं जर तुमचं काही देणं असेल तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या बँकांना विचारू शकता की ज्यांचं रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहे. ते या पद्धतीने तुम्ही बँकांशी वाटाघाटी करू शकता कर्ज व्याजदरासाठी. चौथा जो पॉईंट आहे तो मासिक हप्त्यांपेक्षा जास्त रकमेची परतफेड करणं. आता जनरली काय होतं, आपल्याला एक EMI ठरवून दिलेला असतो, वार्षिक दर मंथली तो EMI असतो. आपण दर वर्षाला दर महिन्याला आपण तो पे करत जातो. तर इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही काय करा की ठराविक रक्कम ही प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये भरायला सुरुवात करा. फक्त वर्षाचे 12 EMI न भरता ठराविक रक्कम ही प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये भरायला सुरुवात करा. त्यानं काय होईल तुमची जी कर्जाची रक्कम आहे ती कमी व्हायला सुरुवात होईल आणि अर्थातच त्याच्यावरची लागणारं जे व्याज आहे ते सुद्धा कमी कमी होत जाईल. त्यानंतर पाचवा पॉईंट जो आहे तो, जुनं कर्ज फेडण्याकरता नवीन कर्ज घेणं टाळा. बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या कर्जाचा EMI 15,000 रुपये आहे. एखादी व्यक्ती म्हणते की बाबा मला 15,000 हे अडचणीचं चाललेलं आहे, दर महिन्याला बाजूला काढणं, EMI भरणं मला थोडंसं कठीण जातं आहे. तो काय करतो, ही बँक काही देत नाही आहे मला 15,000च्या खाली EMI करून, तो दुसऱ्या बँकेकडे जातो. दुसरी एखादी बँक त्याला मिळते की जे 11,000 रुपये EMI ठरवून देते. पण ह्यानं काय होणार आहे की एकतर तुमचा पिरियड वाढत जाणार आहे कर्ज फेडायचा, आणि दुसरी गोष्ट तुम्ही व्याज जास्त भरताय. तर या गोष्टी टाळा. सहावा महत्त्वाचा पॉईंट आहे, आपल्या आर्थिक जीवनात मोठे बदल घडवणे. साहजिक आहे, एक कर्ज जर संपलं तर दुसरं कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडं काही रक्कम शिल्लक राहणार आहे. तसंच तुम्ही प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये, जसं मगाशी म्हणलं, प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये काही रक्कम भरत जाण्यानं तुमचं पुढचं व्याज हे निश्चितच तुम्हाला कमी भरावं लागणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो, तुम्ही आपलं जे नेटवर्थ आहे त्याचं गणित मांडा. नेटवर्थ म्हणजे काय आहे की आपली खरी संपत्ती वजा आपली खरी देणी, कर्ज इत्यादी. ह्यानं काय होईल, तुम्हाला आपल्याला एक्झॅक्टली आयडिया येईल. ही महत्त्वाची गोष्ट अशी की आपला प्रत्येक फायनान्शियल डिसिजन हा एकतर आपलं ॲसेट वाढवण्यासाठी मदत करणारा हवा किंवा आपली लायबिलिटी कमी करण्यासाठी मदत करणारा हवा. बघा मी काय म्हणले, आपला प्रत्येक फायनान्शियल डिसिजन हा एकतर आपली ॲसेट वाढवण्यासाठी मदत करणारा हवा अथवा आपली लायबिलिटी कमी करणारा हवा. त्यानंतर साधारणपणे तुम्ही आपल्या खर्चाचा ऑडिट करा. खर्च आपला जास्त कुठं होतोय ते तपासून बघा, त्याच्यावरती कंट्रोल करा. तर या सगळ्या गोष्टी आहेत की ज्याद्वारे तुम्ही लवकरात लवकर कर्जमुक्त होऊ शकता. त्यानंतर आपण एक चार्ट बघणार आहोत
की ज्यामध्ये तुम्हाला आयडिया येईल की 25 वर्षात जर तुम्ही समजा एखादं लोन घेतलेलं असेल तर ते लवकरात लवकर कसं फेडायचं हे आपण एका चार्टद्वारे बघूया. या चार्टमध्ये आपण बघू शकतो की समजा तुम्ही 25 वर्षांसाठी कर्ज घेतलेलं आहे आणि तुम्हाला आता काय करायचं आहे की फक्त दरवर्षी जे तुम्ही 12 EMI भरता त्याच्याऐवजी 13 EMI भरायला सुरुवात करा. हे केल्यानं काय होईल की तुमचं 25 वर्षांचं जे कर्ज आहे ते 19 वर्ष आणि 1 महिन्यामध्ये संपेल. ओके. त्यानंतर दरवर्षी तुम्ही आपला जो EMI आहे तो 5% जर वाढवला, दरवर्षी आपला EMI जर 5% वाढवला तर तेच 25 वर्षांचं जे कर्ज आहे ते तुमचं 12 वर्ष आणि 11 महिन्यात संपेल. ओके. त्यानंतर तिसऱ्या ह्याच्यात आपण बघूयात की दरवर्षी जर तुम्ही आपला EMI 10% वाढवला, दरवर्षी आपला EMI जर 10% वाढवला तर हेच तुमचं 25 वर्षांचं कर्ज 9 वर्ष आणि 11 महिन्यात संपेल. ओके. आय होप तुम्हाला लोन संदर्भात बऱ्यापैकी क्लॅरिटी आलेली असेल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.